प्रत्यंतर दशा सुद्धा सुरू होणार आहे. आता याच्यानुसार काय कळतं आपल्याला की विवाहाचा मुख्य कालखंड काय आहे. काय विवाहाचा मुख्य कालखंड पाहायचा गेला म्हणजे उत्तम योग. मी परत सांगतोय हा तुम्हाला फक्त योग आहे. कळलं का? लग्नाचा उत्तम योग जो आहे तो, याच्यावर तुम्ही किती प्रयत्न करता, तुम्ही किती स्थळ शोधून आणता, त्याच्यात पण किती स्थळांना मंगळ आहे आणि किती स्थळ तुम्हाला तुमच्या कुंडलीचं साजिश आहे, हे फार महत्त्वाचं असतं. 13 नोव्हेंबर 2026 पासून शुक्राची प्रत्यंतर दशा सुरू होते. शुक्र हा तुमच्या विवाहस्थानाचा म्हणजे 7व्या घराचा स्वामी आहे. जेव्हा सप्तमेश म्हणजे 7व्या घराचा स्वामी प्रत्यंतर दशामध्ये येतो ना, तेव्हा विवाहाचा योग अत्यंत प्रबळ होतो. आणि हा काळ कुठला आहे तर नोव्हेंबर 2026 ते मे 2027 हा जो काळ आहे हा तुमचं लग्न जुळायला आणि विवाह निश्चित होण्यासाठी फार मजबूत आहे. कळलं? तुम्हाला मी सध्या तरी एक गोष्ट सुचवेन, जर तुम्हाला शक्य असेल ना